पिझ्झा कापू शकता. एक नंबर. हे करून घ्यायचं. हे बघा. नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या एक छोट्या चुलीवरती बनवणार आहोत रव्याचा पिझ्झा. बिना ओव्हनचा आणि बिना कुकरचा. ते पण इन्स्टंट रवा पिझ्झा. चला आता आपण सुरुवात करूया. इथे आपण मीठ घेतलेला आहे, इथं टोमॅटो, कांदा, गाजर, आधी इथं आपण दही दही घेतलेली आहे, 1 वाटी रवा आहे, इथं चीज, इथं आपले पिझ्झाचे मेयोनीज, आपले केचप, इनो, हे चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो, हे इनो. चला आता आपण सुरुवात करूया कापण्यापासून. मित्रांनो, आपण भाजीला बनवतो तसा कांदा आपण कापायचा नाही, असा उभा कापायचा आहे. हो, पाकळ्या पाकळ्या करून आपल्याला मस्तपैकी बारीक बारीक उभा कांदा कापूया. मला थोडंसंच करायचं आहे आणि एक एक वाटी घेतले, सगळे माझे साहित्य आहे ते, म्हणून मी एकच कांदा घेतलाय. तुम्ही जास्त बनवलं तर तुम्ही जास्त कांदा घेऊ शकता. त्याला आता आपण गाजर कापाय घेऊया. हे बघा, आता आपण असे उभे कापून करून घ्यायचे गाजर. मस्त पैकी छान दिसतात. आता मम्मी टोमॅटो कापून घेते. आता मी टोमॅटो कापून घेते, स्लाइसेस कापते बारीक बारीक गोल. हे बघा, असं गोल गोल बारीक बारीक कापले आहेत. आता मी याला साईडला ठेवते. चला आता याला साईडला ठेवूया. आपण याला आता मिक्स सगळं रवा आणि दहीचं मिक्सअप करूया. रवा मी 1 वाटी घेतलेली आहे. दही 1 वाटी. चांगलं आता मम्मी मस्तपैकी मिक्स करते. हो, चांगलं मिक्स करून घेऊया. आणि थोडस आपल्याला याच्यात पाणी टाकूया. हो, थोडस जसं लागल तसं आपल्याला पाणी टाकायचं आहे. यात आता आपण मीठ टाकूया. आणि सोडा, आपण बेकिंग सोडा टाकून देऊया. आपला मस्तपैकी पिझ्झा फुगला पाहिजे. आता आपण त्याच्यात इनो टाकूया. आता मम्मी इनो टाकते मस्तपैकी. 1 चम्मच इनो टाकते. चला आता मस्तपैकी एकजीव करून घेऊया. थोडस किंचित मी पाणी टाकते, जास्त नाही. हे बघा, मस्त एकजीव झालं. आता मम्मी चूल पेटवते. आपण मस्तपैकी पॅनला तेल लावून घेऊया. चला आता मी तेल लावते चांगल्यापैकी, म्हणजे की आपला पिझ्झा चिटकू नये. हे बघा, चांगलं पसरून घेऊया. थोडंसं अजून घेते. आता आपण मस्तपैकी टाकून घेऊया. मस्तपैकी टाकून देऊया आणि पसरून घेऊया.
चला आता आपण याला झाकून ठेवूया. आता बबी ह्याला झाकून ठेवते. मित्रांनो आपलं हे मस्तपैकी झालेलं आहे. आता आपण काढून घेऊया. घेऊया. चला आता आपण काढून घेऊया. हे बघा, हे बघा मस्त आता बबी पैकी. पलटी मारते. हो, आता आपण याला पलटी मारून मित्रांनो बघा. आपण मस्तपैकी पलटी मारून झालेला घेतलेला आहे. आहे. हो, आता आपण पॅन परत ठेवूया. एक साइड चांगली आपली हे झालेली आहे. हा, एक साइड मस्त पैकी झालेली आहे. आता तेल टाकून देऊया. चांगलं तेल आपण पसरून घेऊया. आपला पिझ्झा चिटकाय नाही पाहिजे, हे करून घ्यायचे. हे बघा, एक नंबर. चला पहिले आपण टोमॅटो सॉस टाकून देऊया. मग मी पहिले टोमॅटो सॉस टाकते. हो, आणि आता पसरून पण चांगल्यापैकी घेऊया. अजून टाकते थोडा. कांदा टाकून देऊया. गाजर टाकून आता देऊया. बबी गाजर टाकते. मस्त पैकी. आता टोमॅटो टाकूया साइडनी. ऑरेगॅनो टाकून देऊया. आता बबी ऑर्गॅनो टाकलाय. चला, आणि आता आपण वरून चीज क्रश करून घेऊया. चला, एक नंबर. आपण मस्तपैकी चीजने कव्हर केलेलं आहे. हो, आता आपण 2-3 मिनिटं झाकून झाकून ठेवूया. ठेवूया. हो, 2-3 मिनिटं मस्तपैकी झाकून ठेवूया. मित्रांनो चला तर आता आपण काढून बघू. आपण 5 मिनिटं ठेवलं होतं. चला आता आपण काढून बघूया. हे बघा, मस्त पैकी झालेला आहे. आपण उतरून घेऊया. हे बघा, मस्त पैकी झालेला आहे. चला तर आता आपण कापून घेऊया पिझ्झा. हो, कापून घेऊया. मी आता चाकूनी कापते. तुम्ही पिझ्झा कटरने पिझ्झा कापू शकता. आता मम्मीने पिझ्झा कापलाय. आता मम्मी आम्हाला टेस्ट करायला देणार हो, पिझ्झा. आता मी टेस्ट करायला देते. हे बघा, मस्त पैकी. आता मी टेस्ट करते. एक नंबर झालाय मित्रांनो. तुम्ही पण घरी येऊन ट्राय करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.